खायची गोष्ट आहे ना, चिकन पकोडे. चला गाईज, फायनली आपला वर्कआउट झाला. मस्त, खूप छान वर्कआउट केला ना, खूप असं फ्री वाटते. चला आता आपण जरा फ्रेश होऊ आणि आपल्याला कामं बी आहेत. मुलं तर माझी झोपलेली आहेत. तर मी उठलो, मस्त आपलं वर्कआउट झाले. त्यांचं सेशन चालू आहे. पण गाईज मला आता ऐकायलाच भेटत नाही. कसं मग मुलांची पाठीमागे माझी धावपळ होते, म्हणजे जास्तच गडबड होते. त्यांना डबा बिब्बा करताना, नंतर उठल्यावर जीविकाला तयारी करा, बाबूला तयारी करा. त्याच्यामुळे आता मी जरा पटापट फ्रेश होते आणि गाईज लगेच तुम्हाला भेटते मी. चला, आपलं वर्कआउट छान. आज आमची का पाऊस लागला. आज किती दिवस ऊन पडत होता. हा बघा, फायनली आज पाऊस पडला. तर बघा, मी आत्ताशीच खालून झाडून काढून आलो, सर्व झाडून काढलेला आणि पाऊस पडला. हे बघा, पत्रावरची बी घाण काढली मी, भरपूर घाण होती. सर्व साफ करून आलो आणि पाऊस पडायला लागला. कसं आज 8 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली, ऊन भरपूर पडत होता आणि आत्ता फायनली आज आला पाऊस. कसं मग शेतावर पूर्ण सुकलेली होती, पाणी पाहिजे होतं शेतांना. तर बरा झाला पाऊस आला. लोकांना खूप आनंद झाला असं आज पाऊस पडला तर. काय सांगू, लोकांची शेतं सुकलेली काही. छान असा वातावरण झालंय आता. चला गाईस, बाहेर तर पाऊस पडते. मी मस्त झाडून बिडून काढून आलो आणि पाऊस लागला. मी बोललो सर्व घाण होते ना, पत्रावरती बी घाण होते आणि खाया अंगण्यामध्ये बी घाण होती. तर मी बोललो फ्रेश व्हायच्या अगोदर सर्व झाडून काढून येते. तर झाडून काढून आलो बस आणि पाऊस लागला. पण पाऊस पाहिजे, सर्वांची शेती भरपूर काही सुकलेली. त्याच्यामुळं पाऊस मस्त छान पडला. तर सर्वांना खूप आनंद झाला असं त्या गोष्टीचा. सांगून सर्वजण बोलत होते कधी पाऊस पडते, कधी पाऊस पडते. आणि तेव्हा पडला तर डायरेक्ट पुरच आणला डायरेक्ट सर्व कर. तर चला, मी आता जरा फ्रेश होते ना काहीच, लगेच तुम्हाला भेटते. चला काहीच, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, आपली मॉर्निंग तर तुम्ही बघितली, लवकरच झाली. मस्त झाडून बिडून काढून आलो. तर चला काहीच, आणि आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. जरा फ्रेश झाल्यावर जरा लय बरा वाटते. मी बोललो पहिला बाहेरचा भरपूर अशी घाण पडलेली आहे ना, झाडांची पालाबिला पडलेला. तर मी बोललो पटकन झाडून काढून येते आणि मग फ्रेश होते. त्याच्यामुळे मस्त छान अशी फ्रेश झालं. दिवाबत्ती आपली झाली आहे. चला काहीच, आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. बघू आज काय काय होते ते काहीच तुम्हाला दाखवते. चला गाईस, जीविकाचे केस विंचारलेले आहेत. जीविका आता मेकअप करते. जीविकाला आज डब्बा नको. जीविका आज काय घेऊन चालली बघा. जीविका काय आहे? गाईस, खूप छान लागतं हा फल खायला. जीविका बोलते मी हाच घेऊन चाललो. छान वाटते बघा. कटिंग कर जीविका, कटिंग कर. रेड आहे. पण खायला खूप भारी लागते. तुम्ही बघितलं काल ते विक्रमने आणलेलं, दोन्ही रात्रीच फिनिश केले. आणि हा जीविका बोलली मम्मी मला काय बनवू नको बोलते, मी हा घेऊन चाललो. तर मी बोललो जा घेऊन. चला जरा गाईज, आता जरा किचन बिचन साफ करते. आई चहा तर पिलेला आहे. गाईज इकडे बघा, ये बघा, इकडे रेडी झालंय आणि मोबाईल बघते. अभ्यास करायचं ते काय नाही, मोबाईलच बघायचा. हे कार्टूनच बघायचं नुसतं. कार्टून बघतेस का गेम खेळतेस? काहीच बघा, 2, 3, 4 पीस जीविका मला घेऊन आली. जीविका बोलते मम्मी तू बी खा. मी तर खायला बसले मस्त. 2 खाल्ले मी आणि मग तुम्हाला दाखवायला लागलो. आणि मग जरा गाईज मग कामाला लागू, जरा रिलॅक्स होते. चला गाईज, जीविका माझी चालली. नीट जा. आता कामाला लागून बघा कसं बेडवरचं सीन आहे. पटापट काम करू. आणि एक साईडला फूड ठेवलेले आहेत मी, म्हणजे ते आई साफ बीप करून आणलेलं आहे. ते पहिला जरासं कुकरला लावून घेते आणि मग नंतर परत फोडणी देते. सर्व हळद मसाला सर्व काय टाकणार आहे. तर काही मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर पहिला आपण घरातली कामं करू आणि मग जेवण करायला लागू. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. जीविकाने पडदा कटिंग केलं तर कसं दिसते बघा. याची गाठ सुटतच नव्हती, तर जीविकाने कटिंग केलं. कैची खाली कापून टाकला.
वाजता गेलेली आहे. काहीच घरामध्ये आलेलो आहे आणि आता जेवण करायला घेते. कपडे तर धुवून आलो, भरपूर कपडे होते. तर चला पटापट आता जेवण करायला लागते. हे बघा खूर मस्त हळदीमध्ये पहिला मी शिजून घेतलेले आहेत आणि आता आपण फोडणी देऊ. इथं आला घेतलेला आहे, आपली मिरची, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि मस्त लसूण. आता सर्व पेस्ट मी करून घेते. आला आणि मिरची आणि आपला लसूण मस्त पेस्ट करते आणि याच कुकरमध्ये मस्तपैकी फोडणी देते. आणि एक साईडला भात ठेवलेला आहे आणि या साईडला गाईस बघा सगळं फिल्टरचं पाणी याच्यामध्ये ठेवलेलं आहे ओतून. हे ड्रम घेऊन जातात आणि मग घेऊन येतात. का समोर पाणी भरपूर खराब येते म्हणून मला असे हांडे भरून ठेवलेले आहेत. तर चला पटापट आता मी खूर बनवून घेते. बघा सर्व रेडी करून ठेवलेलं आहे मी. पटापट आता फोडणी देते. चला तेल आपलं आता गरम झालाय. त्याला आपण कांदा टाकू. गाईस मी खडा मसाला टाकत ना, आमच्या याला जास्त खडा मसाला आवडतच नाही, मग डबल खाणारच नाही. मी कधी एक टाकते ना पण यांना आवडतच नाही. मला आवडते फक्त वास खूप छान येतो, त्याच्यामुळं मी खडा मसाला नाही घेत. मस्त म्हणजे पहिला कांदा आपण परतवून घेऊ आणि मग आला लसणाची मस्तपैकी पेस्ट टाकते. बघायची मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे आणि मी त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. दुसरा काही नाही घेतला, दुसरे खडा मसाले नाही घेतले. आणि आपली आला लसणाची पेस्ट सर्व व्यवस्थित परतवून घेते. काहीच मस्तपैकी आता टॅमॅटो, कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मसाला गाईस एकदम मस्तपैकी असा परतवून झालेला आहे. आता आपण टाकू याच्यामध्ये मटन मसाला. बघा मस्तपैकी मटन मसाला टाकला. आपण हळद टाकून घेऊ आणि आता टाकून घेऊ मसाला. जरा झणझणीत आपल्याला बनवायचं आहे मस्त. आणि काही कालच आणलेले ते फ्रीज मध्ये ठेवलेले, तोडून बिळून साफ करून. तुम्हाला वाटेल लगेच साफ करून कुठे भेटले, कालच आणलेले. चला आता आपण टाकू पाय खूर. गाईस खूर आम्ही खूर बोलतो. बघा मस्तपैकी आता आपण कुकर लावून घेऊ आणि एक साईडला पटापट वाटण बनवून घेते मी. बघा मस्तपैकी खूर. गाईज माझी पद्धत अलग आहे, म्हणजे मी माझ्या याच्यामध्ये मी बोलते. आमच्याकडे खूर बोलतात आहे ना, खूर. अजून मी खूर बोलते. तर चला तेवढ्यात होतात. अजून थोडासा पाणी टाकते आणि तेवढ्यात मी पटापट वाटण करून घेते. मस्तपैकी गाईज आता होती, छान लागतात. आता आपण कुकर लावू. याचा हँडल तुटलाय, त्यांना कधीपासून बोलते लावा लावा. चला तेवढ्यात होतील आपले. मी आता वाटण करून घेते. त्याला खोबरं भुजून घेते व्यवस्थित आणि मग वाटून घेते. का समजा आला लसूण आपण घेतलेलं आहे सर्व पेस्ट. आता याच्यामध्ये मस्तपैकी सुक्काच असं वाटण वाटते. चला गाईस वाटण वाटलेलं आहे. आता आपण लगेच वाटण टाकून घेऊ. सुक्का बी झालेलं आहे गाईस. हे बघा मस्तपैकी खूर. चला आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकू मस्तपैकी. चला गाईस फायनली अशी माझी प्लेट भरलेली आहे. लिंबू, कांदा असं याच्यावरती रस्सा टाकलेला आहे आणि असे खूर घेतलेले आहेत. आता मी सर्व असे फिनिश करेल. खूप छान लागतात, तुम्ही बी ट्राय करा. चला या जेवायला. माझे मिस्टर तर जेवले, आता मी बसते जेवायला. मस्त गाईस खूर खूर स्पेशल. हे बघा हे आमच्या आहो बसलेले आहे इथं. चला गाईज या जेवायला तुम्ही. चला गाईज आता माझं जेवण तर झालेलं आहे. आता भांडी याच्यामध्ये आहेत. आता गाईज आता नाही मी घासणार, डायरेक्ट 4 वाजता. आता क्यूटीला जेवण देते आणि मग जरा मी आराम करते आणि मग आपण 4 वाजता सर्व साफ करून घेऊ. तर चला माझ्या क्यूटीला पहिला मी जेवण वाढते. चला गाईज आता जरा आराम करून घेते
हे सर्व कपडे काढलेले आहेत ते इथंच आहेत. चला गाईज मस्त की आराम केला. चला जरा आता तोंड बिन धुते. आमचे हे सुद्धा आले. चला गाईज मस्त की रेडी झालो. उठलो आणि तेवढ्यात ही आलं. आम्ही चाललेलो आहेत आमच्या ताईंच्या मिस्टरांना बघायला. पटकन जाऊन येते. चला गाईज पटकन जाऊन येते. अजून घरातलं काम तर काही नाही केलं मी. सर्व काही तसंच आहे. हे म्हणतं पटकन बोलते जाऊन येऊ बोलते मग आल्यावर कर. चला गाईज दुकानात आलो. कॅडबरी घेतलेत. कुकीज घेतलेले आहेत. चला गाईज बघा गणपती किती. तन्नू मम्मी कुठे आहे? घरी आहे काय? गाईज बघा कोणाला गणपती पाहिजे तर आमचेच आहेत. या मस्त आहे की ऑर्डर करायला. किती गणपती आहेत बघा. पेंटिंग चालू आहे. इकडं पूर्ण असा भरलेला आहे. गणपतीच गणपती सर्व असा पॅक आहे. इकडे लाईट घालवली आहे. तिकडून सगळे भरलेलं आहे. हे बघा सजावट कलर कच्चे गणपती. हे बघ इकडे भाऊ बसला माझं लक्षात नाही. मी आपली बोलते. हे बघा दिसतच नाही भाऊंचा चेहरा. हे बघा गाईज बघा भाऊ इथं बसलाय. माझं लक्षच नाही. मी आलो बाबांना बघायला. हे बघा मी बोलते. होलिजन लावलाय ना आता बघा की लेट दिसत असेल तुम्हाला. छान छान गणपती आहेत. आणि बघा हे चहा प्यायला बसला ना. आईने इकडे चहा आणलाय. आई मला नको चहा. मी चहा नाही घेत. बघा आमची दिदू बसली काय खायला बसली. बघ खाऊ आणलंय. खाऊ घे. गाईज बाबांचं ऑपरेशन केलंय. इकडे बघा साखर नाही घेत त्याच्यामध्ये. असंच मल तू दुधामध्ये. गाई इकडे बघा आमच्या मॅडमनी जाऊबाईनी घेतलेले आहेत गुलाबजाम करायला. कर कर खायला येऊ काय मग थोड्या वेळात. कर कर त्यामध्ये साखर टाक नंतर पाक बनव. हे व्यवस्थित मलायला लागतंय. याला जास्त मलायला लागतंय. आता फाटतीन ते गुलाबजाम. पक्का मल त्याला. आता अचानक का करायला घेतलं? हो ना करायला पाहिजे ग काय ना काय. मग काय मला बी असं काही ना काही करावं वाटते. गुरुवार पण आहे ना आम्ही येतो. मी आलो इथं जरा किती महिन्यांशी आलो. वर्षातून नाही. काही बघा आमची एकविरी माता की जय. आणि आमचे कुलदैवत देवांचा दर्शन घेते. असा आशीर्वाद असून दे आमच्या देवांचा कुलदेवतांचा. काहीच बघा क्युटी किती लाडामध्ये आली. क्युटी काय मुलाही काहीच लाईट बी लावली नाही का बघा. बाहेरची लाईट नाही लावली. अरे क्युटी म्हणा जाऊ दे ना. क्युटी जाऊ दे म्हणा. जाऊ दे. चला गाईज घरामध्ये आलो. मुलं कुठे गेली तर इकडे टीव्ही लावून ठेवलेली आहे. यो बघा यो इथं लोलतय काय रे. मोबाईल घेतलाय ना बघतस काय. आणि ती कुठे गेली. गाईज किचनवरचा सीन बघा. हे बघा कसला सीन आहे ना. आता यायला म्हणा किती टाइम झाला तर पटापट साफ करून घेते. श्रद्धा संची गेली ती. चला जरा कामाला लागते. जरा साफसफाई करून घेते. चला गाईज टीव्ही चालू होती. टीव्ही बंद केली आणि तुम्ही बघितलं किती सीन आहे एकदम किचनवरती. का जीविकाने आज काय नाही केला. इकडे काहीतरी बनवायला घेतलेलं आहे तिने. आता आल्यावर तिच्यावर आज खूप जरा पिसलते मी. बस सांगू आता मम्मी बाहेर गेली. टाईम झालेला आहे. जरा किचन बिचन हे करावं. काहीच केलं नाही. आता कुठे गेली काय माहिती नाही. चला राहू दे जरा मी पटापट करून घेते. आणि चिकन आणलेलं आहे आता. तर आपण चिकन मस्त की बनवू. केपसी बनवायची गाईस. केपसी पहिला आपण किचन बिचन पहिला साफ करू आणि मग बनवायला घेऊ. का सांगू जरा किचन बिचन साफ बसला ना आणि मग तुम्हाला व्यवस्थित दाखवायला बी भेटेल जरा मला. कारण एकदमच पसारा तुम्ही बघितला आता कसं सीन आहे किचन जवळचा. तर चला फटाफट आता कामाला लागते. चला काही चालेल पहिला कामाला लागलो. बघा भांडी किती होती. दुपारी घासलीच नाही. आम्ही अचानक जायला निघलो. तुम्ही बोललो तर आल्यावर घासली तर म्हणाला जीविका करी. जीविकाने माझ्या काय नाही केला. चला भांडी घासायला घेतलेली आहे. खूप पसारा होता.
तुम्हाला बोलून नंतर करीन का सांगू, खूप लेट उठलो आणि हे आले तेवढंच कामावरून. हे बोलत चल तुमचं, पण त्याच्यामुळे मी भांडी ठेवली. ते बोलता आल्यावर भास्कर मग सर्वांच्या घरी गेलो ना, माझ्या जावं भेटल्यावर मग आम्हाला आता बोलायला लागते. लवकर अशी मी जात नाही ना, मधून बोलत बसलो आणि जरा टाईम झाला. पहिला भांडी घासते आणि मग तुम्हाला एक चिकनची मस्तपैकी छान अशी रेसिपी दाखवते. चला गाईस, सर्व भांडी बिंडी घासली, किचन बिचन साफ केला बघा. आता जरा बरा वाटते. जरा आधी बी फडका मारला तर किचन साफ असल्यावर बरा वाटते. तर गाईस आता तुम्हाला KFCची रेसिपी मी दाखवते कशी बनवणार आहे. आणि जीविका इकडं भेल करायला बसलेली आहे, हे बघा. आणि यो बघा इकडं लागलेला आहे तारक मेहता, आणि इकडं जीविका भेल करते, यो असा बसलाय. तर चला गाईज, हे बघा मस्त आहे की चिकन असं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आणि इकडे कोणता आहे हो, धना पावडर ना. गाईज धना पावडर सर्व अंड्यामध्ये मिक्स करून घेते. KFC बनवायची आहे ना चिकनची मस्त. हे सर्व असे मसाले घेतलेले आहेत मिक्स करायला. आणि हे चिकन आहे, काली मिरी, केपसी. बाबू तुला आवडतं ना. गाईज आम्ही मॉलला गेलो ना तर मी कधी बी ते खाऊनच येते, मला लय आवडते KFC. आणि आता आमच्या पेनमध्ये बी झालेले आहे, तर पेनमध्ये गेल्यावर मी घेतेच. आणि पहिला मी मॉलला खायचं, मॉलमध्ये भेटायचे, पण आमच्या पेनमध्ये पहिला नव्हते, आता झालेला आहे शॉप KFCचा. हो घ्या, करा फेटा याला व्यवस्थित. चला गाईज, हे सर्व काही मिक्स करून घेतात. आणि आईचा फोन आलेला, आज किती दिवस आईशी बोललोच नाही. आईशी बोलल्यावर मन माझा शांत झाला खरोखर. आईशी बोललो नाही ना वेगळंच फील होतं. आईशी मगाचपासून बोलत होतो. आई कशी मच्छीमध्ये बिझी असते ना जास्त, मग त्याच्यामुळं आईला फोन लावता येत नाही. आईला फोन लावून देईन तर मीच आईला फोन लावलेला. आईला विचारत होतं कशी आहे. आईशी म्हणजे गप्पा मारत होतं, हे त्या आमच्या गोष्टी निघलेल्या तर बरं वाटला. तर चला, आमचे हे करतात तेवढा सर्व मिक्स करून घेतात. आणि मग गाईज मी तुम्हाला दाखवते. गाईज बघा, याही कोटिंग करायला घेतलेले आहे मस्त पैकी. बघा याही कळले अर्धे का समोर माझा मोबाईलच आपल्या स्टोरेज एकदम फुल झालेला, मोबाईल बंद झालेला. त्याच्यामुळे सर्व काही मी डिलीट करत होतो आणि मग आता दाखवायला आलो. हे बघा मस्त पैकी छान होतात पीस KFC. हे बघा सर्व असे हे मिक्स करून त्याच्यामध्ये तेलामध्ये तळून काढतात. गाईज खायला. गाईज माझ्या मिस्टरांना हे चिकन बिकन सांगितलं ना बनवायला, लगेच बनवते. दुसरा काय सांगल्यावर मग नाही करणार. खायची गोष्ट आहे ना. चिकन पकोडे बघा कसे फ्राय करतात. हो मी करते ते आता. तुम्ही आता एवढं केलं ना काय हो. हा गाईज याची खूप मेहनत आहे, मी तर बोलते. हे KFCला याला खूप अशी कोटिंग करायला लागते बघा. आणि सर्व व्यवस्थित सर्व मिक्स करायला पाहिजे. चला व टाका याच्यामध्ये पीस टाका. कशी टाकतात. हो तर खाली ठेवा ना तुमच्या हातातला झारा खाली तर ठेवा त्याला. हो व्यवस्थित दिसते जरा. होऊन दे लगेच, कशाला पलटी का. चला गाईज हे बघा कशी झालेली आहे KFC. याही थोड्या थोड्या करपवलेल्या आहेत. राहून द्या चला, तरी मस्त झालेले आहेत. चला हो जरा या ना टॅमॅटो सॉस आहे ना गाईज ज्या खायला मस्त आहे की. आता मी खाऊन घेतो. जीविका बसली इथं अभ्यास करायला. चला गाईस खाऊन फिनिश झालेला आहे ना. आता किचनवरचा बघा सीन काय आहे. हे बघा पूर्ण बेसिन भरला, मगाशी सर्व साफ केलेला. आणि आमचे हे तर बसले जेवायला. आता मी तर जेवणार नाही, माझा पोट पॅक झालेला आहे. तर चला जर आता आपण साफसफाई करायला लागू. डेंजर सीन आहे, मला भीती वाटते. काही असं वाटतंय घरामध्ये
असं काय खावशा तर वाटते, पण असं बनवायला गेलो ना अशी किचनची अवस्था होते. हे बघा आता हे मलाच करायचंय. करायचं असलं ना तर साफसफाई करत नाही. गाईज पूर्ण किचन मी धुवून घेतला, खूपच घाण झालेला. सर्व असं धुवून घेतलं आहे. गॅस भरपूर मागवलेली आणि उद्या उपवास बी आहे, त्याच्यामुळं मी धुवूनच काढले. हे बघा सर्व गाडे बिडे घासून काढले मी. आणि हे बी जेवलेले आहेत, तरी भात राहिलेला आहे. का सांगू, सर्वही कॅप्सी खाल्ली, फक्त आमचे हेच जेवले, आम्ही जेवलोच नाही. तर चला सर्व असं घर साफ केलेलं आहे. जीविका बसली अभ्यास करायला. चला गाईज आता माझा ब्लॉग एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुरेशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट. तर गाईज आता मी एडिट करायला बसणार आहे ब्लॉग आणि मग सकाळचे अपलोड करायचा. तर चला.